ह्याच्यावरच सरळ म्हणजे हायवे आहे आणि इथे ही एवढी अशी स्पेस आहे पूर्णपणे मातीची. सो कदाचित त्यांचे काय प्लॅनिंग असतील, कदाचित रस्ता थोडा वाढवता आहेत. त्या काय व्हायचं, दरड कोसळली की पूर्ण जी माती आहे ती खाली जायची. खाली मित्रांनो पेडे गाव आहे, समोर तुम्ही बघतात. त्या गावामध्ये खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलो आहे. हे बघा संपूर्ण म्हणजे तुम्ही बघत आहात जाळा वगैरे मारलेला आहे आणि ही जी वॉल आहे ती अशी बनवलेली आहे पूर्ण अगदी पाणी वगैरे जाण्यासाठी. हे बघा तो नाला आहे समोर तुम्ही बघताय आणि तिथून मग ते पाणी वगैरे असं खाली पडतं स्टेप. जो परशुराम घाट आहे तो एक 8 किलोमीटरचा हा जो घाट आहे, चिपळूण पासून ते अगदी मग पुढेपर्यंत परशुरामच्या स्टॉपपर्यंत. एक जसं की तुम्ही माझ्या आता उजव्या हाताला बघत असालच, संपूर्ण या भागामध्ये जाळा वगैरे मारण्याचं काम नाही चालू आहे, कुठे कुठे झालेलं आहे. बघा तो परशुराम घाट हा नुसताच प्रॉब्लेम्समुळे नाही तर काय काय चांगल्या गोष्टींमुळे देखील ओळखला जातो. जे पलीकडची तुम्ही लाईन बघताय त्या लाईननीच ज्या काय गाड्या आहेत त्या प्रवास करायच्या, परंतु आता मित्रांनो ही देखील लाईन चालू झालेली आहे. ही घाट सेक्शन आहे त्यामुळे रस्ते खूप वळणावळणांचे आहेत. तो थोडी काळजी घेऊनच गाडी चालवा, कारण खूप जास्त अपघात ह्या परशुराम घाटामध्ये आतापर्यंत झालेले आहेत. मोठी अपडेट जी की मी तुम्हाला म्हटलं की पावसाआधीची, ती आपण देण्याचा आज प्रयत्न करतोय. आणि नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आज आपण बघणार आहोत परशुराम घाटाची एक सगळ्यात मोठी अपडेट. तुम्हाला तर माहिती आहे याच्या मागील व्हिडिओमध्ये आपण बहादूर शेखच्या पुलाची अपडेट बघितली, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण परशुराम घाटाची अपडेट बघणार आहोत. मित्रांनो ह्या ज्या काही अपडेट आहेत त्या मी तुमच्यासाठी देत असतो, कारण नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. माझ्या मागे तुम्ही इकडे बघू शकता, इकडे आहे सवसाडा धबधबा, जो की मित्रांनो पावसाळ्यामध्ये खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच तुम्हाला ह्या देखील अपडेट पुढे पुढे पाहायला मिळणार आहेत. सो चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो परशुराम घाट आहे ना त्याची अपडेट बघूया. तर आत्ताच आपण मित्रांनो परशुराम घाट चढायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळत असेलच, बट काय आहे ना मित्रांनो, सगळ्या गोष्टी मला दाखवणं भाग आहे, त्यामुळे मला सुरुवात तर करणं भाग आहे. सो तुम्ही आता सर्व गोष्टी बघू शकता. आता आहे संध्याकाळी मित्रांनो परशुराम घाटातून दिसणारं जे दृश्य आहे ते खरंच एक बघण्यासारखं असतं. त्यामुळे म्हटलं संध्याकाळची आज आपण व्हिडिओ करूया. आत्तापर्यंत जेवढ्या काही व्हिडिओ केल्यात त्या आम्ही मॉर्निंगला केल्या आहेत, दुपारच्या वेळेला केल्या आहेत, बट ही पहिली अशी वेळ आहे की आपण परशुराम घाटाची अपडेट संध्याकाळची घेतोय. एकंदरीत तसं बघायला गेलं तर हा जो अर्धा घाट आहे तो तसं बघायला तर ओके झालेला आहे, बट जो मधला पॅच आहे परशुराम घाटातील सगळ्यात मधला पॅच ज्या ठिकाणी दरड कोसळते त्या पॅचचंच काम बऱ्यापैकी अजून म्हणजे बरंचसं बाकी आहे. सो त्या पॅचवर डायरेक्ट आज आपण जाऊन बोलणार आहे. बाकीच्या काही गोष्टी मी बघणार एवढं लक्ष देणार नाही आहे, कारण त्या मी वारंवार तुम्हाला दाखवत आलेलो आहेच. जसं की तुम्ही माझ्या आता उजव्या हाताला बघत असालच, संपूर्ण या भागामध्ये जाळा वगैरे मारण्याचं काम नाही चालू आहे, कुठे कुठे झालेलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेलच. बट आता ह्या जाळ्या मारल्या आहेत त्यांची आता काय पुढे अपडेट राहणार आहे पावसाळ्यामध्ये ते देखील आपण बघणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं ना, मी 2-2 8 महिन्यांनी नक्की तुमच्यासाठी मित्रांनो अपडेट देत राहणार आहे परशुराम घाटाची, कारण खूप मोठा हॉटस्पॉट घाट आहे हा. आणि आता पावसाला फक्त 2 ते 3 आठवडे उरलेले आहेत ऑलमोस्ट. सो ही पावसाआधीची खूप मोठी अपडेट असणार आहे मित्रांनो परशुराम घाटाची. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता आपण जवळजवळ त्या पॉईंटवर आलेलो आहोतच. तर आता आपण आलेलो आहोत बरोबर परशुराम घाटाच्या त्या महत्त्वाच्या पॉईंटवर. हे बघा ज्या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या पद्धतीने बरेच दिवस झाले काम चालू होतं त्या ठिकाणी मी आता आहे. आणि तुमच्या आता समोर लक्षात येईलच की ह्या ठिकाणी डिवायडर होता पहिल्यांदा, म्हणजे पलीकडची तुम्ही लाईन बघताय त्या लाईननीच ज्या काय गाड्या आहेत त्या प्रवास करायच्या, परंतु आता मित्रांनो ही देखील लाईन चालू झालेली आहे. तुम्हाला सर्व काही गोष्टी आता इथे समजत असतील. हा जो पॅच आहे ह्या पॅचमध्ये मित्रांनो दरड भरपूर कोसळायची आणि कोसळतेच पावसामध्ये. सो त्या ठिकाणी एक अपडेट आपल्याला पाहायला मिळालेली आहे की आता ही लाईन देखील चालू केलेली आहे. मध्यंतरी मागच्या अपडेटमध्ये तुम्ही बघाल तर पलीकडच्या लाईननीच वाहतूक चालू होती त्या अगदी पुढपर्यंत, परंतु आता ही देखील लाईन चालू केलेली आहे. सो ही एक आपल्याला अपडेट इथे पाहायला मिळालेली आहे आणि समोरच जाळा वगैरे लावलेले आहेत. आणि ठीक आहे, आता रस्ता तर चांगला झालेलाच आहे. आता जरा पुढे जाऊया. पुढे एक महत्त्वाची अपडेट आपल्याला समजेल, त्या मधल्या पॅचमध्ये काय घडामोडी घडल्या त्या आता आपण बघू. तर मित्रांनो आता आपण त्या महत्त्वाच्या पॉईंटवर आलेलो आहोत ज्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने मित्रांनो मध्यंतरी काम चालू होतं. तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघा, ही एक संपूर्ण अशी वॉल बांधलेली आहे या ठिकाणी. ती वॉल मी तुम्हाला नंतर झूम करून दाखवतो पुढे. बट आता जर तुम्ही बघाल तर जवळजवळ काम ह्या ठिकाणचं देखील झालेलं आहे. बट ही वॉल कशी बांधलेली आहे, कशा पद्धतीने बांधलेली, त्याचा हेतू काय हे मला पण एवढं काय माहिती नाही आहे. बट एक सेपर साईडनी काय काय गोष्टी मला दिसतात त्या आता मी तुमच्यापर्यंत पुढे व्हिडिओमध्ये मांडतो. एकंदरीत सांगायला गेलं तर मित्रांनो हा जो परशुराम घाट आहे तो एक 8 किलोमीटरचा हा जो घाट आहे, चिपळूणपासून ते अगदी मग पुढेपर्यंत परशुरामच्या स्टॉपपर्यंत एक 8 किलोमीटरचा हा एक पॅच आहे परशुराम घाटाचा. ह्या पॅचमध्ये तुम्ही जर बघाल तर बऱ्याच साऱ्या अडथळे निर्माण होतात पावसाळ्यामध्ये. त्यातील ही एक फार महत्त्वाची जागा आहे ज्या जागेवर आता आपण उभे आहोत. सो त्या जागेवरची अपडेट मी वारंवार तुम्हाला देत असतो. त्याचं कारण हेच आहे की आपले बरेचसे जे कोणी मित्रमंडळी आहेत ते ह्या घाटाने प्रवास करत असतात. सो आता हा मधला पॅच देखील बऱ्यापैकी तसा वाटतोय झालेल्यासारखा, पण आता आपण पुढे जाणारच आहोत. सर्व गोष्टींची अपडेट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतोय, कारण पावसाआधीची मित्रांनो ही अपडेट आहे. पावसात नंतर आपण अपडेट देत राहूच, बट नक्कीच काय काय आपले जे पर्यटक आहेत ते आता ह्या दिवसांमध्ये फिरत असतात. सो त्यांच्यासाठी मित्रांनो ही अपडेट असणार आहे.
तो गोष्टी तुम्ही बघितला असालच. आणि समोरच बघा वाशिष्ठी नदी आहे. वाशिष्ठी नदीचं मित्रांनो विहंगम दृश्य आपण या ठिकाणून पाहू शकतो. संध्याकाळचा सनसेट देखील खूप सुंदर दिसतो मित्रांनो. एक सिनिक स्पॉट परशुराम घाटातला जर कोणता असेल तर तो हा वाशिष्ठी नदीचा स्पॉट आहे. समोरून त्या ठिकाणाहून आपण दृश्य बघू शकतो. आता मी जिथे उभा आहे तिथून देखील हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत थोडं ह्या गोष्टींबद्दल आपण बोलूया, अपडेटबद्दल. हे बघा मागच्या वेळेला ज्यावेळेला आपण आलेलो त्यावेळेला ह्या ठिकाणी बरंचसं काम चालू होतं. ही लेन देखील पूर्णपणे बंद होती. आता ही जी वॉल तुम्ही बघताय ही बघा, ही वॉल ह्यासाठी बांधलेली आहे की जेणेकरून जी दरड आहे ती डायरेक्टली काय व्हायचं, दरड कोसळली की पूर्ण जी माती आहे ती खाली जायची. खाली मित्रांनो पेडे गाव आहे, समोर तुम्ही बघतात. त्या गावामध्ये खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलो आहे. सो जी दुर्घटना अशा घडू नयेत त्या कारणच माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी केलेल्या आहेत. हे बघा संपूर्ण म्हणजे तुम्ही बघत आहात जाळा वगैरे मारलेला आहे. आणि ही जी वॉल आहे ती अशी बनवलेली आहे पूर्ण अगदी पाणी वगैरे जाण्यासाठी. हे बघा तो नाला आहे समोर तुम्ही बघताय आणि तिथून मग ते पाणी वगैरे असं खाली पडतं स्टेप बाय स्टेप. सो त्यांचं काय सायन्स आहे ह्याच्यामधून कसं काय पाण्याचे स्रोत राहणार आहेत पुढे पावसामध्ये, सो त्यांनाच माहिती आहे. कारण इथे कोणी हाय पण नाही की ज्यांना आपण त्यांचे प्लॅनिंग विचारू शकतो. बट एकंदरीत तुम्ही जे बघताय त्याच्यावरनं मला मी जे बघतोय त्याच्यावरनं मला हेच दिसतंय की एक सेपर वॉल म्हणून त्यांनी एक बांधलेली आहे, एक सेफ्टी वॉल त्यासाठी त्यांनी हे बांधलेली आहे. तुम्ही संपूर्ण बघा अगदी टर्निंगलाच ही अशी बांधलेली आहे. कारण तो जो स्पॉट आहे पुढचा तो बघा तिथून मागच्या वेळेला दरड कोसळली होती खाली आणि जे दरड वगैरे आहेत जे दगडी आहेत मोठ्या मोठ्या त्या सगळ्या खाली गेलेल्या होत्या. सो त्यासाठीच ही जी वॉल आहे ती या ठिकाणी बांधलेली आहे. बट आता त्या वॉलचं काम पण जवळजवळ झालेलं दिसतंय. सो अजून काय गोष्टी बाकी आहेत काय आहेत त्या मला समजत नाही. बट एक अपडेट ही राहिली की हा जो रस्ता आहे जो बंद होता तो आता चालू झाला आहे आणि ह्या जे वॉलचं काम आहे ते आता बऱ्यापैकी म्हणजे चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी बघा चालतोय ह्या रूटने मागच्या वेळेला आपण चालू पण शकत नव्हतो, इकडे त्यांच्या गाड्या वगैरे होत्या. बट आता आपण चालू शकतोय. हे बघा मी संपूर्ण बघा अगदी अशी वॉल लावलेली आहे. आणि समोर बघा आपली इंडियन रेल्वे. मी म्हटलं ना खूप सुंदर दृश्य मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणून बघायला मिळतं आहे. बघा आपल्याला नशीब मोठं होतं त्यामुळे आपल्याला ही जी रेल्वे आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. कोकणातून धावणारी मित्रांनो ही आपली कोकण रेल्वे जी आपण परशुराम घाटातून आता पाहतोय. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात ना मित्रांनो तर ह्याच्यावरच सरळ म्हणजे हायवे आहे आणि इथे ही एवढी अशी स्पेस आहे पूर्णपणे मातीची. सो कदाचित त्यांचे काय प्लॅनिंग असतील, कदाचित रस्ता थोडा वाढवत आहेत त्यामुळे ही जी वॉल आहे ती बांधली आहे की कसं काय काहीच आयडिया नाही. कारण समोर बघा ऑलरेडी एक वॉल आहे जी या पूर्णपणे परशुराम घाटातील हायवेची ही वॉल आहे टोटल ही बघा. आणि त्याच्यानंतर त्यांनी खाली अजून एक ही सेपर साईड वॉल बांधली. पण कदाचित ही वॉल बांधून हा जो रस्ता आहे तो पुढे आता वाढवत आहेत की कसं काय समजत नाही. पण जे काय करतील त्याचे अपडेट मी तुमच्यापर्यंत आणणारच आहे, त्यात काय विषय नाहीच आहे. बट काय प्लॅन्स आहेत काय कसं काय पुढच्या घडामोडी असणार आहेत त्या तर बघण्यायोग्य राहतीलच. परंतु आत्ता येणारा पावसाळा हा खूप टर्निंग राहणार आहे मित्रांनो. कारण पावसाळ्यामध्ये कसं खूप साऱ्या गोष्टी या घाटामध्ये घडत असतात दरवर्षी. सो देव करो आणि अशा काही गोष्टी ह्यावर्षी घडू दे नको, बस एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो. कारण खूप मोठे गोष्टी घडतात आम्ही बघितलेल्या आहेत आमच्या डोळ्यासमोर. सो अशा काही गोष्टी ह्यावर्षी तरी घडू नये हीच देवाचरणी प्रार्थना आहे. कारण तुम्ही आता समोर पण बघा पूर्णपणे आता मातीचा जो स्रोत आहे तो आता ह्या ठिकाणावरून पूर्णपणे काढून टाकलेला आहे. पूर्णपणे जी दरड आहे त्या अगदी वरच्या साईडला आहे, त्याच्यामध्ये ही वॉल आहे आणि त्याच्यानंतर मग परत ते खाली सेफ्टी वॉल आहे. त्यामुळे ह्या वर्षी वाटत नाही की अशा काही गोष्टी घडतील. सो ठीक आहे. एनिवे आता आपण जरा हायवेने जरा थोडं पुढे जाऊया आणि पुढे बघूया काय अपडेट आपल्याला बघायला मिळतात. आज पूर्ण आपण डिटेल अगदी परशुराम घाट बघणार आहोत. आता आपण पुढे चाललेलो आहोतच. एकंदरीत परशुराम घाट मित्रांनो आता बऱ्यापैकी वाटतोय मला, कारण मागच्या वेळेपेक्षा तरी खूप अपडेट वाटतात. मी बहादूरशाच्या अपडेटमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं की काय ना काहीतरी बदल ज्या वेळेला होतात ना मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला देखील दाखवायला खूप छान वाटतं आम्हाला. कारण प्रत्येक वेळेला व्हिडिओ करायची आणि मग त्याच गोष्टी असतात, सो बरोबर वाटत नाही. पण ह्या वेळेला जर तुम्ही बघाल तर परशुराम घाटामध्ये तसे 50 ते 60% अपडेट मला बघायला मिळालेले आहेत. सो खूप छान वाटलं. नक्कीच मित्रांनो कामं होत आहेत, कामं तर चालू आहेत. आता इकडे पुढे पण काय गोष्टींची अपडेट मागच्या वेळेला आपण दिली नव्हती सो ती देखील देण्याचा मी प्रयत्न करेन. बाजूला एक सर्व्हिस रोड आहे, तो सर्व्हिस रोड मागच्या वेळेला बंद होता, परंतु तो का बंद होता ते आता आपण बघूया तिकडून खाली जाऊन. बाकी जर तुम्ही बघाल आता इथून पुढचा हा संपूर्ण पॅच आहे तो सगळा ओके आहे. म्हणजे समोर तुम्ही बघता आहात पूर्णपणे सिमेंटचे रस्ते वगैरे आहेत, सो ओके आहे. फक्त हा मधलाच पॅच जो परशुराम घाटातला आता आपण बघितला त्या पॅचमध्येच खूप मोठे प्रॉब्लेम दरवर्षी घडतात. बट ठीक आहे, यावेळेला मला वाटत नाही तेवढे काय प्रॉब्लेम घडतील, कारण तशी त्यांनी काळजी घेतलेली आहेच. आणि इकडे पण बघा संपूर्ण त्यांनी बाजूला वॉल वगैरे लावलेली आहे, सेफ्टी वॉल. म्हणजे ॲक्सिडेंटच्या दृष्टीने त्यांनी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत या परशुराम घाटामध्ये. सो एक चांगली गोष्ट आहे. आता सनसेट बघायला देखील खूप सारे पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत असते. सो त्या सनसेट पॉईंटवर देखील आता आपण थांबणार आहोत. तर आता आपण जरा थोडं पुढे आलेलो आहोत. कसं ना मित्रांनो, परशुराम घाट हा नुसताच प्रॉब्लेम्समुळे नाही तर काय काय चांगल्या गोष्टींमुळे देखील ओळखला जातो. माझ्या बाजूलाच आहे मित्रांनो
विसावा पॉईंट या नावाने प्रसिद्ध असलेला हा एक सिनिक स्पॉट आहे परशुराम घाटातला आणि खूप सुंदर स्पॉट आहे. तुम्ही जर बघाल तर संध्याकाळच्या वेळेला मित्रांनो अगदी रमणीय दृश्य ह्या ठिकाणून आपल्याला बघायला मिळतं. आता थोड्याच वेळामध्ये सनसेट देखील होईल आणि वाशिष्ठी नदीची सफर देखील मित्रांनो चिपळूणला आलात तर घेता येते. सो आता हा एक स्पॉट आहे. जर तुम्ही परशुराम घाटातून प्रवास करत असाल तर तुम्ही हा नक्की जो स्पॉट आहे तो कव्हर करू शकता. संध्याकाळच्या टायमिंगला आलात तर नक्की ह्या ठिकाणी थांबा घाटामध्ये आणि हा जो सनसेट आहे त्याचा आनंद घ्या. परशुराम घाटामधला जो नवीन विसावा पॉईंट आहे तिकडे जर तुम्हाला जायचं असेल ते पण परशुराम घाटाच्या मध्यभागी तुम्ही आला असाल तर मित्रांनो एक सर्व्हिस रोड देखील केलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागेच हा आहे आपला सर्व्हिस रोड. हा बघा हा परशुराम घाटातला मधला भाग आहे आणि तिथूनच जर तुम्ही ह्या सर्व्हिस रोडने आलात तर मग माझ्या पाठीमागे तुम्ही बघा ही आपली गाडी आहे. मग तुम्ही डायरेक्टली ह्या रोडनी सरळ खाली गेलात की ते खाली भुयारी मार्ग आहे. मग तुम्ही पलीकडच्या साईडला जाऊ शकता जेणेकरून खाली जो नवीन विसावा पॉईंट आहे तो देखील तुम्ही खूप सुंदर प्रकारे मित्रांनो कव्हर करू शकता. सो आता आपण तिकडे चाललोय. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील तो जो स्पॉट आहे ना तो आपण दाखवतोय. तर मित्रांनो हाच भुयारी मार्ग आहे ज्या मार्गाने आता आपण पलीकडे चाललेलो आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असालच एकंदरीत. आणि ह्या भुयारी मार्गाचा वापर का करा, कारण कसं आहे ना मित्रांनो परशुराम घाटामध्ये म्हणा किंवा मग अन्य ठिकाणी देखील ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी मित्रांनो त्यांनी ठेवल्या त्या गोष्टींचा तुम्ही वापर करा. काय काय वेळेला आपण बघतो की सडनली जी लोकं आहेत ती रस्ता क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर खूप मोठे अपघात होतात. ॲटलिस्ट मित्रांनो हायवेवर तरी अशा गोष्टी करू नका. आता बघा आपण इझिली पलीकडच्या साईडला आलेलो आहोत. सो अशाच काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी दिलेल्या आहेत. जिथे इथे पब्लिक ब्रिज आहेत त्या ठिकाणी मित्रांनो हे जे आपण एक म्हणतो ना भुयारी मार्ग दिलेले आहेत. सो त्यांचा नक्की तुम्ही वापर करा. ते आपल्यासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. आणि हा आहे आता जो आपल्याला स्पॉट दिसतोय तो आहे मित्रांनो नवीन विसावा, जो की खास पर्यटकांसाठी मित्रांनो बांधण्यात आलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलोच आहे. समोर तुम्ही बघा खूप सुंदर प्रकारे चित्रीकरण केलेलं आहे. आपल्या विसावा पॉईंटचं चित्रीकरण आहे. म्हणजे आपली चिपळूणची वाशिष्ठी नदी आहे. पलीकडेच आहे भगवान परशुरामांचं मंदिर. सो एक सुंदर अशी फ्रेम आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळते. तर आता आपण त्या स्पॉटवर आहोत. नवीन विसावा स्पॉट जो खास बनलेला आहे आपल्यासाठी पर्यटकांसाठी. पाठीमागे बघा पूर्णपणे बसायची वगैरे व्यवस्था केलेली आहे आणि इथूनच समोरचा वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य आपल्याला पाहता येतं. आत्ताच समोरून मित्रांनो कोकण रेल्वे देखील गेलेली आहे. सो खूप भारी वाटतं ज्यावेळेला संपूर्ण हे जे खाली वसलेलं गाव आहे त्या गावांच्या मधून वाट काढत ज्यावेळेला कोकण रेल्वे जाते ना आणि सनसेटचा व्ह्यू ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेला तुम्ही इथे बसून बघताना एक वेगळं सुख मित्रांनो आपल्याला अनुभवायला मिळतं. सो हे सुख घेण्यासाठी एकदा नक्की परशुराम घाटामधील असलेल्या ह्या नवीन स्पॉटवर आवर्जून या. आता आपण सर्व्हिस रोडमधूनच वरती आलेलो आहोत. अर्थातच परशुराम घाट मित्रांनो ह्या ठिकाणी समाप्त होतो ऑफिशियली तसं म्हणायला गेलात तर. कारण इकडे बघा परशुराम मंदिर हा एक स्टॉप आहे. इथूनच पलीकडे गेलात आणि आतमध्ये गेलात सरळ ते जे पिवळं घर दिसतं तिथून तुम्ही आत गेलात ना त्या रस्त्याला की तुम्ही सरळ परशुराम मंदिराच्या इथे जाल. मित्रांनो कोकणामध्ये येत आहे तर आवर्जून मित्र म्हणेन की आवर्जून या मंदिराला भेट द्या. कारण कोकणचे निर्माते भगवान परशुरामांचं मित्रांनो ह्या ठिकाणी मंदिर आहे. बरेचसे पर्यटक ह्या ठिकाणी येत असतात. तो तुम्ही जरी आलात कधी तर नक्की अवश्य ह्या ठिकाणी देवस्थानाला भेट द्या. एकदा नक्की परशुराम मंदिराबद्दल देखील आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आता कसे आपण अपडेट देतो आहे सो म्हटलं लगेच तुम्हाला सांगून टाकतो थोडक्यात एक. बट कधी आलात तर आवर्जून ह्या मंदिराला भेट द्या. आता आपण पलीकडे जाऊया आणि अजून एक स्पॉट आहे सिनिक स्पॉट आहे तो आता आपण कव्हर करू. तर अजून एका दुसऱ्या स्पॉटवर आता आलेलो आहोत हॉटेल आम्रबन जे की हायवे टच आहे. खाली बघू शकता हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. अर्थात परशुराम घाटामध्ये मित्रांनो हा एक स्पॉट आहे आणि इथून दिसणारा हा एक व्ह्यू म्हणजे इथून देखील मित्रांनो वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य तुम्ही अनुभवू शकता. त्याचबरोबर सनसेट देखील तुम्ही अनुभवू शकता. माझ्या मागोमाग या तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या ठिकाणी त्याने एक स्पॉट बनवला आहे खास करून हॉटेलचाच मित्रांनो हा एक स्पॉट आहे. म्हणजे हॉटेलची जी जागा आहे आणि त्या जागेमध्ये त्यांनी हा स्पॉट बनवला आहे खास प्रेक्षकांसाठी. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी उभं राहून तुम्ही देखील हा जो वाशिष्ठी नदीचा जो नजारा आहे तो तुम्ही अनुभवू शकता. बघा काय नजारा आहे बघा सुंदर. म्हणजे आवर्जून भेट द्या मित्रांनो. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर येत असाल ना तर मी तर म्हणेन की ह्या ठिकाणी तुम्ही आवर्जून या. कारण खूप सुंदर असा नजारा ह्या ठिकाणून आपल्याला बघायला मिळतोय. पण अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी खास सांगतो. जर तुम्ही ह्या घाटाने प्रवास करताय तर तुम्हाला कोणताही पेट्रोल पंप घाटामध्ये बघायला नाही मिळणार आहे. मोस्टली घाटामध्ये पेट्रोल पंपही नसतातच. पण तरी देखील ही अपडेट देणं माझ्यासाठी फार गरजेची आहे तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही अगदी लोट्यातून वालोप्यात परंतु जे डिस्टन्स आहे ह्या भागामध्ये तुम्हाला कुठेही पेट्रोल पंप नाही मिळणार. एकतर तुम्ही लोट्यात टाका नाहीतर मग खाली वालोप्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल पंप बघायला मिळेल. सो एक फार मोठी अपडेट आहे मित्रांनो. आणि घाट सेक्शन आहे त्यामुळे रस्ते खूप वळणावळणांचे आहेत. सो थोडी काळजी घेऊनच गाडी चालवा. कारण खूप जास्त अपघात ह्या परशुराम घाटामध्ये आतापर्यंत झालेले आहेत. सो रात्रीचा प्रवास करताना थोडी काळजी घ्यावी लागते. दिवसा काय सगळ्या गोष्टी विजिबल असतात बट रात्री खास करून मित्रांनो काळजी घ्या. बाकी तर तुम्ही अपडेट बघितला असालच. अजून काय छोट्या मोठ्या गोष्टी जर असतील तर त्या देखील आपण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. आता आपण घाट उतरत आहोत आणि सनसेट बघा किती सुंदर झाला आहे मित्रांनो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ह्या घाटाची खासियत आहे की इथून दिसणारा जो सनसेट आहे ना तो नेहमीच एक ज्या वेळेला संध्याकाळची येतो ना त्या वेळेला म्हणजे 2 मिनटं का होईना गाडी थांबवावीच लागते. इतकं सुंदर मित्रांनो वातावरण या घाटामध्ये असतं संध्याकाळचं.
आणि आता आपण येताना मागाशी सर्व्हिस रोडने आलो. तुम्ही आंबरबन हॉटेलची देखील व्ह्यू बघितलात. तर मित्रांनो, एकंदरीत परशुराम घाटामध्ये सिनिक स्पॉट देखील आहेत. काही महत्त्वाच्या अपडेटेड गोष्टी आहेत त्या देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कसं आहे, एकदा पावसामध्ये देखील तुम्ही आवर्जून या घाटामध्ये, कारण पावसामधला देखील व्ह्यू खूप बघण्यासारखा असतो. कारण ज्यावेळेला पाणी खाली खूप जास्त प्रमाणामध्ये भरतं ना, त्यावेळेला तो देखील व्ह्यू या घाटातून अगदी बघण्यासारखा असतो. सो पावसात देखील आपण अपडेट तर देणार आहोतच, त्याबद्दल काही विषयच नाही आहे. बट एक मोठी अपडेट जी की मी तुम्हाला म्हटलं की पावसाआधीची, ती आपण देण्याचा आज प्रयत्न करतो आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा घाट उतरायला घेत आहोत. मित्रांनो, तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाआधीची परशुराम घाटातली मित्रांनो अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात मोठी अपडेट म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण बरेच सारे बदल आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर असेच काय ना काहीतरी अपडेट मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्या पुढे देखील आता पावसाळा देखील येतोय, त्यामुळे नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच काही व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मग तुमचे काही वेगळे अजून काय विचार असतील किंवा जर तुम्हाला काही वेगळं काय मत मांडायचं असेल तर नक्की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुमच्यासाठीच आपण कमेंट बॉक्स ठेवलेला आहे. तर मग भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोकणात या, आणि कोकणातला मित्रांनो हा जो निसर्गाचा व्ह्यू आहे ना, तो अनुभवत राहा.